माझ्या खरपुडी गावामध्ये बोल्लाई माता वर्धापन दिनानिमित्त खरं तर हा 14वा वर्धापन दिन आहे। गेले 14 वर्ष झाले माझे ग्रामस्थ हा वर्धापन दिन मोठ्या उत्सवामध्ये साजरा करत आहे आणि याही वर्षी या वर्धापन दिनानिमित्त आपल्या महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कीर्तनकार संघर्ष कन्या भागवताचार्य ज्योतिताई धनाडे यांची कीर्तनरूपी सेवा इथे संपन्न झाली। ताई, मी कीर्तन सुरू झाले तेव्हाच आले होते, माझ्या माता बहिणींमध्ये बसले होते। तुम्ही खूप सगळ्या क्षेत्रातील सगळ्या प्रकारचे सिद्धांत देऊन इथे ज्ञानदानाचं काम केलं। मी तुमचं खरंच खूप मनापासून कौतुक करते। मी आले नुकतीच तेव्हा तुम्ही जेव्हा एक उदाहरण सांगत होता की आपण जे आत्ताची पिढी जे करत असतो त्यामागे आपल्या पूर्वीच्या पिढीची पुण्याई असते। आणि मी जेव्हा येत होते हे वाक्य कानावर पडलं तेव्हा टचकन डोळ्यामध्ये पाणी आलं आणि मला आठवण आली ती माझ्या आजी सासऱ्यांची, आदरणीय कैलासवासी श्री सोपानराव भाऊसाहेब भोगाडे यांची। आज खरं तर आत्ताही माझ्या डोळ्यामध्ये पाणी येते, बोलवत नाहीये। त्यांचीच पुण्याई माझ्या पाठीशी आहे, माझ्या परिवाराच्या पाठीशी आहे, म्हणून आज मी इथे उभी आहे। आता बोल्लाई मातेचा वर्धापन दिन आहे आणि या बोल्लाई मातेच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामामध्ये किंवा या गावातील कुठलेही काम असू द्या, त्यांच्या मार्गदर्शन आणि त्यांचा मोठा वसा आणि वारसा, त्यांचे नियोजन माझ्या गावाला, या बोल्लाई मातेच्या मंदिराला कायमच लाभलेला आहे। त्यानिमित्ताने मी आज या वर्धापन दिनानिमित्त खऱ्या अर्थाने त्यांचे ऋण या ठिकाणी व्यक्त करते। तुमचंही खूप मनापासून कौतुक करते। दुसरं कौतुक करायचं माझ्या खरपुडी ग्रामस्थांचं। अगदी कुठलाही कार्यक्रम असू दे, मी कायमच सांगत आली, आज हा वर्धापन दिन असू दे किंवा जेव्हा माझ्या कौटुंबिक स्वरूपाची आजी आजोबांच्या पुण्यस्मरणानिमित्त जी रामकथा आयोजित केलेली होती, हरिभक्तपरायण रामायणाचार्य भागवताचार्य वैष्णोदेवी सरस्वती यांची रामायणाची कथा या ठिकाणी आयोजित केलेली होती। त्या कथेतही माझ्या ग्रामस्थांनी खूप मोलाचं सहकार्य आमच्या कुटुंबाला केलं आणि ही कथा कौटुंबिक स्वरूपाची न राहता त्याला एक पूर्ण गावाचं स्वरूप आलं होतं। पंचकृषीतूनच नाही तर पूर्ण खेड तालुक्यातील भाविक भक्त तिथे ती कथा ऐकायला येत होते आणि या सगळ्याचं नियोजन माझ्या ग्रामस्थांनी केलेलं होतं। त्यासाठी मी माझ्या ग्रामस्थांचं दुसऱ्यांदा खूप मनापासून कौतुक करते। मी खरंच खूप भाग्यवान आहे की मला खरपुडी गाव लाभले आणि खरपुडी गावातील ग्रामस्थ माता बहिणी लाभलेले आहेत। माझं कुठलंही काम असू दे, माझ्या परिवाराचं कुठलंही, अगदी आता तुळजापूरची ट्रिप निघाली होती, 610 महिला अगदी 2 दिवसामध्ये म्हणजे त्यांच्या कामाची अरेंजमेंट करून तेथे तुळजापूरमधील अंबाबाईच्या आणि श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आलेल्या होत्या। त्यानिमित्ताने मी नेहमीच माझ्या माता बहिणींची, माझ्या खरपुडी गावातील ग्रामस्थांची ऋणी राहील की अगदी अशीच माझ्या पाठीशी उभे राहा। आगामी काळातील निवडणुकांमध्येही तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहील याची मला तिळमात्रही शंका नाही। जसं मार्गदर्शन मला माझ्या आजी सासऱ्यांचं श्री सोपानराव भाऊसाहेब भोगाडे आणि आपल्या खरपुडी नगरीचे आदर्श सरपंच, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ज्यांचा मला खंबीर पाठिंबा लाभतो असे माझे पितृतुल्य सासरे आदरणीय श्री जयश्री सोपानराव भोगाडे यांच्या वतीने आणि आपल्या खेड तालुक्याचे कार्यसम्राट दमदार आमदार बाबाजी शेठ रामचंद्र काळे यांच्या वतीने चालू असलेल्या बोल्लाई मातेच्या वर्धापन दिन सोहळ्याला खूप मनापासून शुभेच्छा सदिच्छा देते। आणि आता आज दिवाळी पाडवा आहे, त्यानिमित्ताने देखील तुम्हाला माझ्या वतीने, माझ्या भोगाडे परिवाराच्या वतीने पुन्हा एकदा आपल्या खरपुडी गावचे आदर्श सरपंच जयश्री सोपानराव भोगाडे आणि आमदार बाबाजी शेठ रामचंद्र काळे यांच्या वतीने दिवाळी पाडव्याच्या खूप मनापासून शुभेच्छा देते। ही दिवाळी तुमच्या सगळ्यांच्याच घरी सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य, आनंद आणि भरभराट घेऊन येऊ ही आई बोल्लाई मातेच्या चरणी आणि तुकाई मातेच्या चरणी प्रार्थना करते। मी रामकृष्ण हरी।